नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सायली रविराजला म्हणत असते की ज्या प्रकारे एखादा हात शरीरापासून वेगळा करावा त्या प्रकारे तुम्हाला वेगळं केलंय असं वाटतंय का? अहो, पण तुम्ही ही गोष्ट नाही समजून घेतली की हात जरी वेगळा केला तरी त्या शरीराला किती त्रास होतो. अहो, ते शरीर तडफडतं, विवळतं आणि मग ते शरीर नेहमीच अपूर्ण राहतं. सर, त्या वेदना ओळखा आणि एका पारड्यामध्ये तुमचा राग ठेवा आणि एका पारड्यामध्ये तुमच्या वेदना, आणि मग बघा कोणतं पारडं जास्त जड लागतंय. रविराजला प्रतिमाचं बोललेलं वाक्य आठवू लागतं. प्रतिमा अशाच प्रकारे रविराजला बोललेली असते. रविराज सायलीकडे बघू लागतो. सायली म्हणत असते की एका पारड्यामध्ये तुमचे हेवे दावे ठेवा आणि एका पारड्यामध्ये तुमची नाती. मग बघा कोणतं पारडं तुम्हाला जास्त जड वाटतंय आणि मग काय ते ठरवा. सर, रागाचं कोणतंही मोठं कारण नसू शकतं. आणि लगेचच रविराजला प्रतिमाने बोललेलं पुढलं वाक्य देखील आठवतं की त्यासाठी आपली नाती तोडावी. तुम्ही तर तुमच्या नात्यांना सर्वात जास्त महत्त्व देतात, मग त्याच्यासाठी तुम्हाला किती दुःख झालं तरी तुम्ही सहन करता. तुमच्यासाठी नात्यांतला आनंद महत्वाचा आहे. मग आता का असं वागताय? शरीर आणि मन वेगळं नाही करता येत, पण तुम्ही तेच करायला निघाला आहात फक्त तुमच्या रागापायी. मला खरंच सांगा रविराज, राग खरंच इतका मोठा असतो का हो की तुम्ही त्याच्या एका घावाने इतक्या वर्षांची नाती लगेच तोडून टाकायला निघालात? नाही, मला नका उत्तर देऊ, स्वतःला द्या. आता रविराजला सायलीमध्येच प्रतिमा दिसायला लागते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. सायली म्हणू लागते, तुम्ही जर स्वतःलाच याचं उत्तर जर दिलं ना तर तुम्हाला योग्य निर्णय घेता येईल सर. आणि मुळात एक गोष्ट तुमच्या लक्षातच आली नाहीये, आणि जे नातं तुम्ही मोडायला निघाला आहात, एका आईचं आणि मुलीचं नातं. त्यांची कित्येक वर्ष भेट नाही झालीये तरी पण त्यांच्यातलं नातं नाही तुटलं, आणि ते आपण अशा पद्धतीने संपवायचं, रागाला जिंकू द्यायचं सर. आणि मुळात त्या दोघींचं नातं हे रक्ताचं नाहीये, ते मनाचं नातं आहे आणि आपल्याला हे नातं तोडायचा कोणताही अधिकार नाहीये. हा, पण हे नातं आपल्याला जपावं लागणार आहे. आज जर प्रतिमा त्या असताना तर त्यांनी तुम्हाला नक्कीच अन्नपूर्णा आजीच्या वाढदिवसाला आणलं असतं. असं समजा सर की तुम्हाला प्रतिमा आत्या सांगताय, आणि सर आईला त्रास झाल्यावरती एका मुलीच्या डोळ्यात नक्की पाणी येतं. आणि मग सायली रविराजला हात जोडते आणि म्हणते, सर मी तुमची वाट बघेल, आणि मग तिथून जायला निघते. सायली सोबत कल्पनाही आलेली असते. सायली व कल्पना दरवाजातच असतात तेव्हा कल्पना सायलीला थांबवते आणि म्हणते, मला माहित नाही उद्या रविराज येतील की नाही, परंतु तू जे काही केलंयस ना त्याने माझं मन भरून आलंय अगदी. कल्पना म्हणते की तुझ्यासारखी चांगली सून मला कधी मिळूच शकली नसती. कल्पना मात्र सायलीला म्हणत असते की माझा अर्जुन खूप भाग्यवान आहे की त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. आणि मग त्या तिथून निघतात. सायली आता इकडे रूम मध्ये असते. ती हॅपी बर्थडेचा बोर्ड तयार करत असते. तेवढ्यातच अर्जुन देखील तिथे येतो. सायली मात्र दंग होऊन ते बोर्ड बनवत असते. अर्जुन येतो आणि म्हणतो, अरे वा, तयारी चालली वाटतं. त्यावरती सायली म्हणते की हो, मी उद्याच्या बर्थडेची तयारी आजच करते, स्वयंपाकाची देखील आजच तयारी करणार आहे. पण तुम्ही कधी आलात सर? तेव्हा अर्जुन म्हणतो, जेव्हा तुम्ही हे दंग होऊन बनवत होतात तेव्हा. चला आता आपल्याला बाहेर जायचंय. तेव्हा सायली विचारते की कुठे बाहेर जायचंय? तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे उद्या वाढदिवस आहे ना, त्यासाठी लागणारं साहित्य घ्यायला. मग सायली उठते आणि म्हणते, अहो सर, मी आणि आई दुपारी जाऊन सगळी खरेदी करून आलोय. आणि मग अर्जुन म्हणतो की मग तुम्ही पूर्णाजीसाठी तुमचं फर्स्ट अँड लास्ट गिफ्ट घेऊन आलात तर? सायली म्हणते की म्हणजे? तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणजे तुमचा हा पहिला आणि शेवटचा वाढदिवस आहे ना पूर्णाजीचा, म्हणजे नेक्स्ट बर्थडेला आम्ही तर असू परंतु तुम्ही नसाल, तेव्हा पूर्णाजीला एखादं स्पेशल गिफ्ट द्यायला हवं. सायली म्हणते, सर मला तुम्ही हे किती वेळा आठवून देणार आहे की मी या घरात एकच वर्ष आहे, हे कुठलीही नाती खरी नाही, हे माझं चांगलं लक्षात आहे सर. सायली म्हणत असते, खरं सांगू सर, हे वर्ष तुम्ही जितकी संपण्याची वाट बघताय ना तितकीच मीही बघते. म्हणजे एका वर्षानंतर मधुभाऊ बाहेर पडतील आणि मग मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. आपण तुमची तोपर्यंत मी कॉन्ट्रॅक्ट वाईफ म्हणून
माझी सर्व कर्तव्य पार पाडते, एवढंच. त्यावरती अर्जुन म्हणतो, गुड, ही क्लिअरिटी असलेली बरी. सायली म्हणते की आहेच सर. सायली म्हणत असते की म्हणूनच तर मी अन्नपूर्णा आजींसाठी एक स्पेशल गिफ्ट आणलंय. अर्जुन म्हणतो की कुठे आहे ते? त्यावरती सायली म्हणते की नाही हा सर, ते तुम्हाला उद्याच दिसेल जेव्हा मी आजींना देईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओ ठीक आहे. आता दुसऱ्या दिवशी इकडे सर्वजण जेवायला बसलेले असतात. अस्मिता म्हणत असते की आज माझ्यासाठी सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट डे आहे या वर्षातला. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं काय बोलतेस तू? अन्नपूर्णा आजीच्या वाढदिवसापेक्षा दुसरा कोणता दिवस महत्वाचा असू शकतो तुझ्यासाठी? तेव्हा अस्मिता म्हणते की माझ्या स्वतःच्या वाढदिवसाचा. त्यावरती सर्वजण हसायला लागतात. सर्वजणांच्या टेबलवरती गप्पा चाललेल्या असतात. सर्वजण पूर्णा आजीची वाट बघत असतात, कारण की पूर्णा आजीचा आज बर्थडे असतो. कल्पना म्हणते, अर्जुन पूर्णा आजीला विश केलं का तू? त्यावरती अर्जुन म्हणतो की नाही केलं. तेव्हा कल्पना म्हणत असते की दरवर्षी तू सर्वात आधी विश करतो, त्या देखील तुझी वाट बघत असतात रूममध्ये. परंतु अर्जुन म्हणतो की पण मी यावर्षी नाही केलं. कल्पना म्हणते की का? सायली लगेच अर्जुनला बोलू लागते, म्हणूनच ते अजून खाली आल्या नाही नाश्ता करायला. त्यांना वाईट वाटलं असेल आता, आणि आपलं ठरलं होतं ना, निदान आज तरी त्यांना दुखवायचं नाही. सर्वजण अर्जुनला म्हणत असतात की जा आणि विश करून ये. परंतु अर्जुन म्हणतो की अरे थांबा, मी मुद्दाम तिला विश नाही केलंय. आता ती खाली येईल आणि आपण असं बिहेव करायचं की आपल्याला तिचा बर्थडेच माहीत नाही, आणि मग ती मंदिरात जाईल. ती मंदिरात गेली की पूर्ण घर डेकोरेट करायचं, आणि मग ती जेव्हा येईल तेव्हा एकदम जंबो स्वागत करायचं. तेवढ्यातच पूर्णा आजी खाली येते. कल्पना म्हणते, अहो डबा घेऊन जायला विसरू नका, नाहीतर मला मागं घेऊन यावं लागतं तुमच्या. पूर्णा आजी जवळ येते आणि म्हणते, काय रे तू आज ऑफिसला जाणार आहे? प्रताप म्हणतो की अगं हो जाणार आहे ऑफिसला मी, आज खूप महत्वाची मीटिंग आहे, आणि तू असं का विचारते आज मला? त्यावरती पूर्णा आजी म्हणते की काही नाही, आणि मग पूर्णा आजी जेवण करायला जाऊन बसते. पूर्णा आजी म्हणत असते की काय केलंय नाश्त्याला? कल्पना म्हणत असते की पोहे आणि इडली आहे. त्यावरती पूर्णा आजी विचारते की काही गोड नाही केलं आज? कल्पना म्हणते की गोड कशाला? आणि अस्मिता तेवढ्यातच म्हणते, अगं पूर्णा आजी, इडली सोबत कोण गोड खातं? मग पूर्णा आजी मनातल्या मनात म्हणत असते की हे सर्व माझा वाढदिवस विसरून गेलेत आणि काही गोडधोड सुद्धा केलं नाहीये. तेवढ्यातच अर्जुन म्हणतो, पूर्णा आजीला असं वाटत असतं की याला काहीतरी आठवणीत आहे बर्थडे. परंतु अर्जुन म्हणतो, अगं पोहे खा ना, माझ्या बायकोने बनवलेत. अर्जुन म्हणत असतो, अगं 1 नंबर पोहे बनवलेत माझ्या बायकोने. पूर्णा आजी म्हणते, विमल मला इडली दे. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको पूर्णा आजीच्या वाट्याचे पोहे तू मला दे, एकदम मस्त झालेत. पूर्णा आजीची सर्वजण मजा घेत असतात. पूर्णा आजी मनातल्या मनात म्हणत असते की अर्जुन हा बायकोच्या प्रेमापायी पहिल्यांदा माझा वाढदिवस विसरला. मी तर याची वाट बघत रूममध्ये बसले होते. कल्पना म्हणते की ही घ्या इडली पूर्णा आजी. त्यावरती पूर्णा आजी म्हणते की नाही नको नाश्ता मला, मी आधी मंदिरात जाते, मग तिकडून आल्यावरती नाश्ता करते. पूर्णा आजी तिथून निघायला लागते. तेव्हा अश्विन म्हणतो, ग पूर्णा आजी आज काय आहे पण तू असं का चालली अचानक? अर्जुन पण म्हणतो की आज काही सण वगैरे आहे का बायको? तेव्हा पूर्णा आजी म्हणते की सण वगैरे नाही, रोजचाच दिवस आहे, तुम्ही लोकांनी नाश्ता करा आणि जा तुमच्या कामाला. सर्वजण मात्र लगेच नाश्त्यावरती ताव मारायला सुरुवात करतात. पूर्णा आजीचा नाविलाज होऊन पूर्णा आजी तिथून निघून जाते, आणि पूर्णा आजी तिथून गेल्यानंतर सर्वजण एकाच तालात हसायला लागतात. सर्वजण हसत असतात. तेव्हा मात्र सायलीचा चेहरा उतरलेला असतो. सायली म्हणत असते की हे पूर्णा आजींना आवडेल ना, पण त्यांचा चेहरा किती पडला होता. त्यावरती अर्जुन म्हणतो, चिल बायको चिल, असं काही होणार नाही. अश्विन मग म्हणू लागतो, चला बाबा चला, माझं डेकोरेशन डिपार्टमेंट मी सांभाळतो. सायली म्हणते, मी स्वयंपाकाचं बघते. कल्पना म्हणते की आम्ही आहोतच तुझ्या मदतीला. प्रत्येक जण काम वाटून घेत असतं. तेव्हा अस्मिता म्हणते की सर्वात महत्वाचा केक आणलाय का? त्यावरती अर्जुन म्हणतो की डोंट वरी, माझ्या बायकोने तो ऑलरेडी बुक केलाय. तेव्हा अस्मिता म्हणते ठीक आहे, मग मी माझा आवरून घेते. त्यावरती अर्जुन म्हणतो, आवरून वगैरे काही नाही, मला डेकोरेशनला मदत करायची. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की चला आपण पटापट आवरून घेऊया, पूर्णा आजी पुन्हा येईपर्यंत सर्व आवरलं पाहिजे. आता दुसरीकडे प्रिया नागराजला म्हणत असते की रविराज त्या म्हातारीकडे जाईल का? तेव्हा राकेश म्हणतो, काय ग काय चाललंय तुझं म्हातारी? अगं तुला माहिती आहे का ती लहानपणी मला किती चॉकलेट द्यायची? त्यावरती नागराज म्हणतो की मला नाही वाटत
दादा पूर्णा आजीच्या घरी जाईल म्हणून. आणि मग तेवढ्यातच रविराजचा आवाज येऊ लागतो. रविराज हाका मारत असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की आता हा कशाला हाका मारतोय. तेव्हा नागराज म्हणतो कदाचित आपल्याला सुभेदारांच्या घरी जाण्यापासून रोखणार असेल. आणि मग ते सर्वजण वरती जातात. आता इकडे सुभेदारांच्या घरी डेकोरेशनची पूर्ण तयारी चालू झालेली असते. अस्मिता मात्र तिचं सेल्फीचं काम चालू असतं. तिला विमल चहा द्यायला येते, परंतु अस्मिता म्हणते अगं मी बिझी आहे, तुला दिसत नाही का. आणि मग अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन फुगा फोडतो. अस्मिता डचकते आणि म्हणते काय रे दादा, किती डचकवलं मलास तू. मग अर्जुन एक गंमत करतो. अर्जुन अस्मिताला म्हणतो अगं पटकन पटकन मला सेलोटेप दे, पटकन मला कात्री दे. मग अस्मिता मग इकडून तिकडे फक्त हेरजारे घालत राहते. आणि मग अर्जुन अस्मिताच्या फोनवरती टेप लावून देतो आणि अर्जुन म्हणतो की अस्मिता ताई तुझा फोन वाजतोय. मग अस्मिता तो फोन हातात घेते आणि म्हणते की तू लावला ना टेप, अरे मला सेल्फी काढायच्या होत्या. सगळे हसू लागतात. सर्वांनी एकदम सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं. सगळी साज सजावट पूर्णा आजीसाठी केलेली असते. पूर्ण बंगलाच मात्र एका पॉझिटिव्ह वातावरणात असतो. आणि तेवढ्यातच केकची ऑर्डर देखील येते. सायली केकची ऑर्डर स्वीकारते आणि मग सर्वजण दरवाजासमोर उभे असतात. सायली मात्र दरवाजा मागे लपलेली असते. सायलीच्या हातात दोर असतो. पूर्णा आजी दरवाजातून येत असते आणि मग पूर्णा आजी सर्वांकडे डोळे भरून बघू लागते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे पूर्णा आजीच्या बर्थडेचं सेलिब्रेशन चालू असतं. सर्वजण खूप आनंदात असतात. अर्जुन म्हणत असतो पूर्णा आजी तू दर वर्षाप्रमाणे पुन्हा 17 वर्षांची झाली. सर्वजण पूर्णा आजीच्या बर्थडेचं हॅपी बर्थडे सॉन्ग म्हणत असतात आणि केकवरती देखील 17 हेच एज टाकलेलं असतं. घरात खूप आनंदीमय वातावरण असतं आणि पूर्णा आजीच्या बर्थडेचं सेलिब्रेशन सुरू असतं. आणि मित्रांनो केक कापणारच तेवढ्यातच सर्वांचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि पूर्णा आजी म्हणते की दरवर्षी माझ्या बर्थडेला हक्काने प्रतिमा असायची, रविराज असायचे, परंतु यावर्षी तेही नाही. आणि तेवढ्यातच रविराज तिथे येतात आणि रविराज म्हणतो वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पूर्णा आजी. आणि मग पूर्णा आजी मात्र खूप खुश होते. अर्जुनला मात्र समजत नसतं की रविराज सर इथं आले तरी कसे. अस्मिता आणि सायलीला मात्र फार आनंद झालेला असतो. तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.